नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट बऱ्याच वर्षांपासून प्रॅक्टिस करते. बरेच ॲज अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल बरेच लोक माझ्याकडे येतात की आम्हाला खूप स्क्रीनचं ॲडिक्शन आहे. आम्ही बरेच काही प्रयोग करून पाहिले की सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं किंवा आम्ही टाईम कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण आमच्याकडून काहीही होत नाही. आम्ही तासनतास सोशल मीडियामध्ये बिझी असतो किंवा अकाउंट्स परत आम्ही रजिस्टर करतो आणि परत त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो. तर अकाउंट्स डिलीट करणं, टाईम कट डाऊन करणं हे फार जुनं पद्धती झाल्या सोशल मीडियामधनं निघायच्या. त्याच्यामध्ये अजूनही काही खोलवर गोष्टी आहेत, त्याबद्दल मी आज बोलणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की याचा रूट कॉज काय आहे. का बरं मला जास्त वेळ सोशल मीडिया बघायची इच्छा होते आहे. त्याच्यामध्ये बरेच लोकांना ॲडिक्शन का होतं आहे, तर ॲडिक्शन होण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन आणि दुसरं म्हणजे की लोनलीनेस. आपल्याला एकटं फील व्हायला लागतं आणि एकटेपणा आपण टाळण्याकरता सोशल मीडियाकडे वळतो. आजकाल एकटं बसायचीच इच्छा नसते, असं वाटतं की नाही काहीतरी हातात हवं, एकटेपण नको आहे. तर त्याच्यामुळे तो लोनलीनेस कमी करायला आपण सोशल मीडियावर जास्त टाईम स्पेंड करायला लागतो. आपलं स्ट्रेस, आपलं डिप्रेशन आपण कमी करायला म्हणून आपण सोशल मीडियाचा वापर करतो. म्हणून त्याचा रूट कॉज काय आहे हे पहिले शोधा. दुसरं म्हणजे की कम्युनिकेशन आपलं कमी होत चाललं आहे. एका स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं गेलं, एका ठिकाणी मी असं वाचलं की ॲडिक्शनचं जे अपोजिट शब्द सोब्रेटी आहे, तर तसं नसून ॲडिक्शनचा अपोजिट शब्द कम्युनिकेशन आहे. म्हणजे जितका जास्त तुम्ही लोकांशी कम्युनिकेट कराल, संपर्कात राहाल, तेवढं तुम्हाला जास्त बरं वाटेल आणि तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहाल. आता याचं म्हणजे काय अर्थ होतो ते मी तुम्हाला परत सांगते. आपल्याला वेळ मिळाला तर आपण लोकांबरोबर स्पेंड करायला पाहिजे, फ्रेंड्स बरोबर स्पेंड करायला पाहिजे. ते न करून आपण आता समजा कुठे गेट टुगेदरला जायचं आहे, ते आपण अवॉइड करतो, घरी बसून चालू राहतं आपलं सोशल मीडिया. तर हे न करता गेट टुगेदर्स अटेंड करा, फ्रेंड्स बरोबर काही पार्टीज आहे त्या अटेंड करा, सोशलाइज करा, रिलेटिव्समध्ये मिक्स व्हा, फॅमिलीमध्ये मिक्स व्हा. बरेचदा फॅमिलीमध्ये 4-5 लोक बसले, सगळे आपले मोबाईल घेऊन बसलेले असतात हॉलमध्ये. असं न करता मोबाईल बंद करून एकमेकांशी इंटरॅक्शन करा. डेली ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, गेम्स आहेत किंवा काही डेली ॲक्टिव्हिटीज तुम्ही फॅमिलीबरोबर प्लॅन करून करू शकता. लहान मुलांबरोबर तुम्ही खेळू शकता. त्यामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. जो हॅपीनेस तुम्ही सोशल मीडियावर शोधताय तो तुम्हाला घरातून मिळेल. त्याचबरोबर तुम्ही रूटीन सेट करा, एक लाईफस्टाईल चेंज करा, रूटीन सेट करा. झोपायच्या वेळा, उठायच्या वेळा, जेवणाच्या वेळा, रोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. काहीतरी चांगलं रीड करणं गरजेचं आहे, मोटिवेशनल, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल करण्याकरता मदत करेल. स्वतःबरोबर वेळ घालवणं गरजेचं आहे. पहिले असं होतं की लोकांना स्वतःवर काम करायला, स्वतःबरोबर वेळ घालवायला वेळ मिळायचा, कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. तर काही काम नसलं तरी लोक विचार करायचे, काय मागच्या चुका, पुढच्या चुका, काय चुका झाल्या आहेत, काय चांगलं माझ्याबरोबर झालेलं आहे, काय वाईट झालेलं आहे, कसं स्वतःमध्ये बदल करता येतील, काय चांगलं मला शिकता येईल, याच्यावर विचार करायला वेळ मिळायचा. रिफ्लेक्टिंग द थॉट्स. तर आता तो वेळ मिळतच नाही. लोक रिकामे असले की पहिले मोबाईल घेऊन बसतात आणि चॅटिंग सुरू करतात किंवा सोशल मीडिया हँडल करतात. तर स्वतःबरोबर वेळ घालवणं पण खूप गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, तुम्ही स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करा. बघा तुम्हाला तुमच्यामध्ये फरक दिसेल, तुमचं सोशल मीडिया हँडलिंग कट डाऊन होईल. हे रूटीन काम आहे, हे एक दिवसाचं नाही आहे. तुम्ही हे रूटीन प्रॅक्टिस केली की हळूहळू तुम्हाला ते बदल दिसतील स्वतःमध्ये. अजून या रिलेटेड व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील आणि अजूनही माझे फ्युचरमध्ये येणारे व्हिडिओजची तुम्हाला रिमाइंडर्स मिळत राहतील. धन्यवाद.